पुणे महानगरपालिकेच्या भरती संदर्भात एक नवीन माहिती येते। यामध्ये 13 अत्यावश्यक पदांच्या भरतीचा मार्ग आता हा मोकळा झालेला आहे। कोणती पदं भरली जाणार आहेत, परीक्षा कोण घेणार आहेत, याविषयी संपूर्ण माहिती सांगणारे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, महानगरपालिकेत 13 अत्यावश्यक पदांच्या भरतीचा मार्ग जो आहे तर तो मोकळा झालेला आहे। या संदर्भाची एक महत्त्वपूर्ण बातमी जी आहे तर ती आज आलेली आहे। याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगतो। तत्पूर्वी सरळ सेवा सर्वसमावेशक भरती बॅच, ज्या बॅचच्या माध्यमातून TCS IBPS ची तुम्ही एक परिपूर्ण तयारी करू शकता, ज्यात मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या सर्व विषयांचा समावेश असणार आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। कुठेही काही समस्या असेल तर या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात। बघा, पुणे महानगरपालिकेत 13 अत्यावश्यक पदांच्या भरतीचा मार्ग जो आहे तर तो इथं मोकळा झालेला आहे। बघा, पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदे थेट भरण्याचा प्रस्ताव जो आहे तर तो मंजूर झालेला आहे। याच्यामध्ये 13 अत्यावश्यक पदे जे वर्ग 1 ते वर्ग 3 याच्यातील असतील, ज्यामध्ये वैद्यकीय, अग्निशमन आणि प्रशासकीय पदांचा समावेश आहे तर त्यांचा समावेश असणार आहे। आणि सोबतच आधी जे कर्मचारी कार्यरत आहे त्यांनी एक मागणी केली की आधी आमचं प्रमोशन तुम्ही करून टाका, त्याच्यानंतर ज्या काही जागा रिक्त राहतील त्याच्यावर तुम्ही पदभरती जी आहे तर ती केली पाहिजे। आता याच्यामध्ये कोणती कोणती पदं भरली जाणार आहेत त्याच्या संदर्भातलं बघा, एक उच्चस्तरीय ज्याच्यामध्ये त्वचारोग तज्ञ, एड्स नोडल अधिकारी, न्यूरोसर्जन, युरोसर्जन, रक्त संक्रमण अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी। त्याच्यानंतर वर्ग 2 मध्ये तज्ञ आणि अधिकारी, भूलतज्ञ, जीवशास्त्रज्ञ, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, राजशिष्टाचार अधिकारी, उपनगर सचिव। वर्ग 3 मध्ये सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी, मत्स्यालय पर्यवेक्षक आणि सहाय्यक ही इत्यादी पदं असणारे। आणखी काही पदांचा आगामी काळात इथं समावेश जो आहे तो होऊ शकतो। महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासंदर्भाची त्यांनी अशी प्रक्रिया राबवणार आहेत की जे काही कार्यरत कर्मचारी त्यांची पात्रता आणि सेवा ज्येष्ठते जर उपलब्ध असेल तर त्यांना आधी प्रमोशन दिलं जाईल, जर नसेल तर डायरेक्टली त्या पदासंदर्भात सरळ सेवा भरतीचा विचार जो आहे तर तो केला जाणार आहे। याच्यामध्ये आता परीक्षा जी आहे तर ती IBPS कडून घेण्याचा यांनी निर्णय घेतलेला। नुकताच PMC JEE म्हणजे पुणे महानगरपालिकेमार्फत JEE जी होती त्याच्यामध्ये थोड्याशा विसंगती आल्या। IBPS संदर्भात त्यांचं हे चालूच होतं, तर ही परीक्षा पुन्हा IBPS मार्फत भरण्यात येणार आहे असं स्पष्ट केलेलं आहे। काही नगरसेवकांनी आक्षेप पण घेतला होता की TCS आहे, बाकीच्या पण कंपन्या, तुम्ही डायरेक्टली IBPS ला कसं देता। त्याच्यावर प्रशासनाने सांगितलेले की यापूर्वीच्या 3 परीक्षा IBPS या संस्थेतून यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत। प्रक्रियेत सातत्य राखण्यासाठी आणि मागील अनुभवाच्या आधारावर परत IBPS याच संस्थेची निवड जी आहे तर ती पुणे महानगरपालिकेने इथं केलेली आहे। सद्यस्थितीत पदभरती संदर्भात एक तांत्रिक अडचण अशी आहे की त्यांच्या नियमामध्ये, भरती नियमामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत तर त्या दूर केल्या जातील आणि ज्यावेळी त्या त्रुटी दूर केल्या जातील त्याच्यानंतर सर्वसाधारण सभेत ते सुधारित नियम सादर केले जातील आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष पदभरतीला सुरुवात जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी तर महत्त्वाची बातमी ही आहे की 13 अत्यावश्यक पदं जी आहेत तर त्यांची भरती जी आहे तर ती इथे येणार आहे। विद्यमान जे PMC कार्यकर्ते असतील तर त्यांच्यासाठी लक्षात घ्या त्यांची प्रमोशनची संधी लवकरच मिळणार आहे आणि महानगरपालिका प्रशासनाला तांत्रिक अडचणी दूर करून IBPS मार्फत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवायची। आगामी काळात बऱ्याच मनपा ज्या आहेत तर त्यांच्या पदभरती बाकी आहेत, त्यांच्या मंजुरीच्या फाईल मंत्रालयात पेंडिंग आहे। ज्या दिवशी त्या क्लिअर होतील मनपांमध्ये एक चांगली जाहिरात आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।